प्रेझेंटेशन आहे ना खूप सुंदर केलेलं. कुठलंही फूड म्हटलं तर मसाल्यांची गरज लागते. आणि हे कुठले पौष्टिक आहेत काय? 1 लिटर जर घेतलं तर ते स्वस्तामध्ये पडेल. त्या सगळ्या पद्धतीचे लोणचे दिसत आहेत. अगदी नॅचरल सरबत आहे जी आपल्याला ट्रेड एन्क्वायरीज आर सॉलिसिटेड अँड वेलकम. दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. वॉशेबल आहे. हे 40 रुपयापासून स्टार्ट आहे. हा मंगळसूत्र मस्त वाटतं बघ. काही घ्या याच्यामधलं फक्त 10 रुपये. हे फोल्डिंग आहे आपल्याला आणि चार्जिंग आहे. 12-13 प्रकारची पापड आहे. जास्त स्पायसी पाहिजे तर हा आहे. आणि हे आमचे होममेड सिरप आहे. हे खिमा आहे, हे कलेजी आहे. छान आहे. 40 रुपये याची फेरी आहे. छोटे उद्योजक असतात त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटतो चांगला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील परेल येथे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनसे कोकण महोत्सव 2024ला भेट द्यायला आलोत. म्हणजे आपण दरवर्षी ज्या ठिकाणी येतोय साधारण डिसेंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान हे असते. म्हणजे कसं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे महोत्सव आयोजित केले जातात. मग ते आगरी महोत्सव असू दे, मालवणी महोत्सव असू दे, कोकण महोत्सव आणि भरपूर सारे असतात. अशा महोत्सवामध्ये कसं जे छोटे उद्योजक असतात त्यांना आपले जो बिझनेस असतो तो सादर करण्याची त्यांना संधी मिळते. आणि जे आपल्यासारखे असतात, जे हौशी कलाकार असतात, ते या ठिकाणी भेट देत असतात. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे प्रभादेवी आणि परेल. प्रभादेवी परेलपासून इथून तुम्ही एक 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही इथे पोहोचू शकतात. आणि इथे मागे जो मैदान आहे तो बरोबर केम हॉस्पिटलच्या समोर आहे. आणि हा जो कोकण महोत्सव आहे तो 29 नोव्हेंबरपासून 8 डिसेंबरपर्यंत असणार आहे, संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तो बघा एकदम बरोबर समोर आहे तो केम हॉस्पिटल. इथे समोर आहे तो हा कामगार मैदान. कामगार मैदानमध्ये हे सर्व आयोजित केलेलं आहे बघा. मनसे कोकण महोत्सव लालबाग परळ. आणि इथून आपण आलो तर परेल आणि प्रभादेवी स्टेशनपासून इथून चालत येतो. इथे समोर आल्या आल्या इथे एंट्रन्सच आपण बघू शकतो मनसे कोकण महोत्सव 2024 आयोजक निलेश इंदप. आणि इथे समोर आपले छत्रपती शिवाजी महाराज खूप सुंदररित्या दाखवलेले. मागे किल्ला आहे आणि आपले महाराज तिकडे बसलेले. छत्रपती शिवाजी महाराज की. इथे हा मेन एंट्रन्स आहे मनसे कोकण महोत्सव. आणि इथे सगळ्या पद्धतीचे स्टॉल, फूड वगैरे आपल्याला सगळं एन्जॉय करता येणार. इथे आपण समोर आल्या आल्या आतमध्ये आपण बघू शकतो मनसे कोकण महोत्सव 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर. आणि दररोज या ठिकाणी वेगळे वेगळे जे प्रोग्राम आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. म्हणजे कधी भजन आहे, कधी दशावतार नाट्य आहे, कधी महाराष्ट्राची संस्कृती, असं वेगळं होम मिनिस्टर वगैरे असं वेगळं वेगळं काही आहे. या ठिकाणी सर्व शॉपिंगचं आहे. या बाजूनी इथे फूडचं आहे. आणि ह्याच्याबरोबर मागच्या साईडला पाळणे वगैरे. तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. इथे पहिलंच आहे ते शिवशक्ती फास्ट फूड, ज्या ठिकाणी अळूवडी, पुरणपोळी, मोदक, थालीपीठ वगैरे सर्व या ठिकाणी मिळते. तर डिश घ्यायची कशी झाली तरी? 200 रुपयाला. 200 रुपये. चिकन आहे काय? चिकन सुक्का, चिकन रस्सा आणि 2 भाकरी. अच्छा, चिकन रस्सा, 2 भाकरी. इथे लॉलीपॉप वगैरे पण आहेत. आणि त्या बाजूला व्हेज आहे काय? अच्छा, कोथिंबीर वडी, अळूवडी. म्हणजे यांच्याकडे हां, म्हणजे ॲक्च्युली ना पीस मस्त केलं त्याची. हे कसं घ्यायचं झालं तर? 100 रुपये प्लेट. ओके. म्हणजे यांच्याकडे एक चांगलं आहे की व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. म्हणजे तुमच्याकडे जे फूड जर कोणी आलं तर तो नक्कीच खुश आहे. तर आपण इथे पुढे बघू शकतो. इथे आहे हॉटेल सिंधुदुर्ग. अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद. आणि अस्सल मालवणी पदार्थाचा आस्वाद आहे बघा. ॲक्च्युली या लोकांनी प्रेझेंटेशन आहे ना खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे कसं इथे थाळ्या पण लावलेल्या आहेत, प्रत्येकाची जी डिश असते ते पण सांगणार. महत्त्वाचं म्हणजे प्राईस पण ठेवलेले आहेत. म्हणजे कसं लोकांना इथे उभं राहायला आयडिया पण येणार. इथे बघा थाळी, चिकन थाळी 280, कोलंबी थाळी 350, मटन थाळी 350, सुरमई थाळी 350. आणि इथे बघा खेकडा मसाला 350, कोलंबी मसाला, कोलंबी फ्राय 250, पापलेट फ्राय 400, बोंबील आणि सगळ्या पद्धतीचं इथे बघा. सगळ्यात स्वस्त म्हणजे इथे बघा चिकन खिमा पाव, कलेजी पाव आणि जवळा पाव हे 30 रुपयाला फक्त. इथे आहे बाजूला उषा वहिनी मसाले. उषा वहिनी तुमचं नाव काय? अच्छा, सासूबाई तुमच्या. यांच्याकडे सगळ्या पद्धतीचे मसाले मिळतात. म्हणजे कसं कुठलंही फूड म्हटलं तर मसाल्यांची गरज लागतेच. हां, तर कसे काय मसाल्यांचे रेट वगैरे? ॲक्च्युली बघा वास एकदम मस्त नाकामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे 1985 पासून ब्रँड खूप जुना आहे. म्हणजे खूप जुना आहे. म्हणजे मुलुंडपासून ते मुलुंडला तुम्ही जातेच. माझ्याजवळ 6-7 वर्ष 20 वर्ष, म्हणजे मी आता 10 वर्ष जाते. ओके. त्याच्या अगोदर आमचे दीर जायचे मसाले द्यायला. इकडे मच्छी मसाला, मटण, चिकन म्हणजे सगळे. म्हणजे तुम्ही डिलिव्हरी वगैरे करतात ते सगळ्याची? ओके. तुमचा नंबर वगैरे काही आहे का? आहे ना, बॅनरला पण आहे. हां, कार्ड दिलं तर बरं होईल. हे बघा इथे सगळ्या पद्धतीचे मसाले आहेत. मालवणी मसाला, मच्छी मसाला, ब्राह्मणी गोड मसाला, संडे गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद पावडर, चिली पावडर, कोल्हापुरी पावडर, लसूण चटणी सगळं यांच्याकडे. मालवणी मसाला कसा आहे? मालवणी मसाला सध्या 800 रुपये किलो आहे. मसाल्याचं कसं रेट मागे पुढे होत असतं. हां, त्याच्यामुळे तोच रेट कस्टमरचं 800 मीटर महाग वाटतो. सामुग्रीवरती प्राइस त्याच्यावरती डिपेंड असते. तर हा बघा इथे हा नंबर आहे.
हां भाजी आमटी उसळसाठी डेली यूजसाठी सगळ्यात कमी तिखट ओके मसाला. हा मिक्स मसाला हा सगळ्याला चालतो. भाजी आमटी मटन चिकन फक्त मच्छीला नाही. हां. हा मटनचा स्पेशल हा थोडा तिखट येतो. ओके त्याच्यामध्ये कसं काश्मीरीचं प्रमाण थोडं जास्त आहे. अच्छा. कलर वगैरे तुम्हाला वर्ण काश्मीरी कशात ऍड करायचीच नाहीये. मग तुमचं हे वर्षभर चालूच असते? कायम काय वर्ष ओके. कायम. हे बघा इथे आहे चंद्रकांत मीरा म्हणून आहेत आणि त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर मसाला रिलेटेड काही हवं असेल तर हे उषा वहिनी मसाले आहे ना, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. चहा मसाला इथे तू परेला तर खूप जातो चहा मसाला. अच्छा. खूप म्हणजे एक एक कस्टमर आहे दाखवायला नाही 1-2 दिवसात माल येईल त्याच्यामुळे परला थोडा खाली आहे. अच्छा लवकर आणा आणि लवकर सगळं भरून नाही, टाका. नाही. आता जोगेश्वरीला चालू होतं ना आमचं. अच्छा तिकडून इकडे आलाय आता. फिक्स नव्हतं कुठे होणार नक्की. हां. म्हणून मागवला नव्हतं. जसं म्हणजे जत्रा असेल तसं तिकडे गावी तयार होतो माल. हां सगळं ठीक fresh, आहे fresh चालेल असतं. चला थँक्यू. इथे बाजूला आहे गोसावी स्वीट मार्ट. आपण गावावरून येताना आपल्याला जे सगळे आपले जे मावशी आत्या काकी सगळे असतात ते आपल्याला अशा तऱ्हेचे भेट देत असतात. मग ते खाजा असू दे लाडू असू दे. मित्र लाडू वगैरे कसं जर घ्यायचे रे तर 100 रुपये खडखडे लाडू आहेत. हां लाडू आहेत शेंगा लाडू आहेत खाजे आहे. 100 रुपये. तिळाचे तिळाचे लाडू. हे कसे 40 रुपये. आणि हे कुठले पौष्टिक आहेत काय? हे नाचणी लाडू आहे. अच्छा. मुगाचे आहे. हे उकड्या तांदळाचे लाडू आहे. ओके. आणि हे आपलं काय बोलणार? बंगाली हां बंगाली खाजा मस्त. इथे आता पुढे म्हणजे बघ ना सगळं आपलं कोकण महोत्सव बोलतोय ना, सगळं लाईनीमध्ये आपल्याला सगळे कोकणातले सगळे पदार्थ दिसतात. इथे हे सगळ्यात मेन. हां गावठी आगळ कोकम मोटियल कोकम आगळ सगळं आहे. तर हे कसं घ्यायचं झालं तर कोकम सरबत कोकम आगळ आहे. आगळ हे 160 रुपये 1 लिटर आहे ओके. आणि 90 रुपये अर्धा लिटर. अच्छा 90 रुपये म्हणजे जर 1 लिटर जर घेतलं तर ते स्वस्तामध्ये पडेल ते. हां इथे कोकम पण आहे. कोकम पण तसं आहे 180 रुपये अर्धा किलो आहे 350 रुपये किलो. अच्छा हां. आणि ते या बाजूला हे गावठी पोहे आहे 70 रुपये अर्धा किलो आहे. कुळीत पीठ 60 रुपये 200 ग्रॅम. उकडी तांदूळ म्हणजे पेजसाठी वगैरे ना. हां 70 रुपये. कोळीत पीठ हे मसाला कोळी. हां त्याचा पण कलर पण डिफरन्स आहे ना. हे मसाला कोळीत 60 रुपये आणि कुळीत पीठ 50 रुपये. वडेपीठ हां चिकन वगैरे असलं तरी कसं घावणं पीठ. अच्छा खीरचं म्हणजे रेडीमेड आहे का हे? फक्त दूध घालून गरम करा. अच्छा म्हणजे मी पण करू शकतो. म्हणजे मम्मीची किंवा बायकोची गरज लागणार नाही. ठीक आहे चालेल थँक्यू. इथे पुढे आहे श्रेयस लोणचे. जे लोणचं मला कधीच आवडत नाही लोणचं. इथं सगळ्या पद्धतीचे लोणचे दिसत आहेत. लिंबू गोड लसूण लिंबू मिरची मिक्स मिरची. 70 रुपयापासून आहे. 70 आहे 80 रुपये पाव आहे 100 रुपये. अच्छा 70 रुपये पावपासून सुरू. एवढ्या प्रकारचे लोणचं आहेत ना. हे कसं 70 रुपये पाव किलो. हे 80 रुपये पाव आहेत. तिखटमधली आहेत ते 80 रुपये पाव आहेत. रेग्युलर आहेत ती 70 रुपये. जास्त तिखट आहे का? जास्त तिखट आहे. अच्छा गरम मसाल्यातली आहेत. हां इथे पुढे आपण बघू शकतो पुन्हा एकदा इकडे कोकणी मेवाचं स्टॉल आहे जे आपण मागे बघितलं होतं ते सेम या ठिकाणी आहे. इथे पुन्हा एकदा मसाल्याचं स्टॉल आहे जे आपण मागे बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर पुढे आहे माझं दुकान राहुल कोकण फूड प्रोडक्ट. अरे हा आपण लास्ट टाइम आपण हां इकडे पण यांच्याकडे हां हे पियालो होतं आपण नंतर पण पिऊया. थांब. मँगो ज्यूस 20 रुपये आवळा ज्यूस 20 रुपये कोकम. यावर्षी हां थांब आता पिऊया. एक कोकम ज्यूस द्या. ठीक आहे. टेस्ट सांग कशी आहे ते. छान आहे थोडं गोड आहे. थोडं गोड आहे. मीठ टाकू काय? थँक्यू. हां तर हे बघा इथे फणस पोळी आहे आंबा पोळी आहे 95 रुपये 95 रुपये. अच्छा 90 रुपये काय. इथे जांभूळ पावडर आणि आवळा कॅन्डी. आवळा कॅन्डी 50 रुपये 100 ग्रॅम. अच्छा. होममेड आहे. हां हे आलं आणि गुळाची वडी आहे. आणि तुम्ही कुठल्या गावचे? मी कणकवली ओसरगाव. अच्छा कणकवलीचे. आम्ही रत्नागिरीचे. इथे हे वा. सगळी नॅचरल सरबत आहेत जी आपल्याला पाऊचमध्ये अवेलेबल आहे तिथे पिण्यासाठी. कोकम आंबा आणि आवळा. आम्ही एवढे तर फ्लेवर ठेवू शकत नाही पण जे प्रॉपर कोकणातले त्याची फळांचे ज्यूस आम्ही ठेवले. हां मी पण कोणीही तुम्हाला जर वाटलं की अरे आता कोणाला टेन्शन येतं अर्धा लिटरची 120 रुपयाला बॉटल घ्यायची तर तुम्ही 20 रुपयाचा एक पाऊच बरोबर आहे. नंतर तुम्ही बॉटल घेऊ शकता. बरोबर आहे. करून म्हणजे कसं घरी जाऊन कोणाला असं नको व्हायला की आवडलं नाही तर मी उगाच घेतलं वगैरे. त्याच्यामुळे त्या ह्याच्यापासूनच आम्ही बनवलेले आहेत. आणि याची काय रेंज म्हणालात? कुठले 120 रुपये. अच्छा 120 रुपये. हां नाही तसं पण मी कुठेही घेतलं ना तर मी पिण्याच्या बाबतीमध्ये मी कोकम सरबतच घेतो. कुठेही जाऊ. हां कुठेही जाऊ. कुठल्याही सीझनला आपण कोकम सरबत पिऊ शकतो. आणि रात्री उठून पण पिऊ शकतो सकाळी उठल्यावर पण पिऊ शकतो. आणि तब्येतीला पण चांगलं. तब्येतीला पण हेल्थ. एक ग्लास जरी प्यायला नसं वाटतं तृप्त झालो. ठीक आहे चालेल चला Thank you. चला.
तर इथे आपण आता आलो आहोत, त्या स्टॉलचं नाव आहे हार्वेस्ट कम्युनिटी. म्हणजे तुमच्याकडे सगळं म्हणजे असं नॅचरल टाईप वगैरे आहे का? हार्वेस्ट कम्युनिटी हा जो ब्रँड हां. आहे, कार्ड घ्या वाटलं असेल शूटही करू शकता. हां. हार्वेस्ट कम्युनिटी हा जो ब्रँड आहे तो महाराष्ट्रातील विविध भागात जी स्पेशल कृषी उत्पादने होतात. ओके. आता हा इथं तुम्ही हा मावळचा इंद्रायणी तांदूळ आहे. हां. हा मावळमध्येच होतो, पुण्याजवळच्या. ओके. ही वाईची हळद आहे. अच्छा. इथं वर्षानुवर्ष फेमस आहे. म्हणजे साधारण म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये जे फेमस जे चांगलं असेल ते तुम्ही एका ठिकाणी आणलंय. आता विदर्भातील एक श्रीराम कोलम म्हणून एक तांदूळ आहे. ओके. तो अवेलेबल. कोल्हापूरचा ब्राऊन जो गुळ असतो, हां. कोल्हापूरचा गुळ प्रसिद्ध आहे, पण तो अच्छा. ब्राऊन आहे, म्हणजे गंधकवाला नाही, हां समजलं. नॉन केमिकल असा आहे. आणि त्याची प्राइस रेंज काय तरी पण? प्राईस रेंज आता ह्या मार्केट प्राईस 70 असते साधारण. हां. आमची इथं 65 आहे. अच्छा, थोडीफार कमी हां, अजून. म्हणजे असं नाही किंवा ते महाग करून टाकलं. हां. नॉमिनल जे रेग्युलर प्राइसेस आहेत त्या ओके. आणि दुसरं. तुमचे हे जे प्रोडक्ट आहे ते वर्षभर अवेलेबल असतात काय? वर्षभर अवेलेबल आहे. ओके. याच्यावर ऑर्डर देऊ शकतात. हां. आणि तुम्ही वेबसाईटवर जाऊन तिथं पण ऑर्डर देऊ शकता. ओके. हा बघा इथे. रिटेलमध्ये पण अवेलेबल होतील आणि होलसेलमध्ये पण होईल. म्हणजे होलसेलमध्ये तर आहेच ना. समजा कोणाला बिझनेस वगैरे करायचं तर तुमच्या कॉन्टॅक्ट करू शकतात. नक्की. ट्रेड एन्क्वायरीज आर सॉलिसिटेड अँड वेलकम. हां. हे बघा इथे हा असा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. इथे तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल हार्वेस्ट कम्युनिटीच्या या प्रोडक्टबद्दल तर तुम्ही यांना इथे नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. किंवा अधिक माहितीसाठी यांनी इथे वेबसाईट पण दिलेली आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. या अशा पद्धतीचे सगळे जे महाराष्ट्रातले विविध भागातले जे प्रोडक्ट असतात ते यांच्याकडे इथे मिळतात. याची स्पेशालिटी ही आहे की ही जी डाळ आहे ही अनपॉलिश्ड आहे. पारंपरिक पद्धतीने जात्यावरची डाळ भरडलेली ओके. अशा प्रकारे बनवलेली. हे सगळे अनपॉलिश्ड म्हणजे बाकीचे आपले असतात ते मशीन मधले असतात. मशीनमध्ये पॉलिश केल्यामुळे त्या दिसायला सुंदर दिसतात. एकदम शाईन वाल्या दिसतात. न्यूट्रिशनली त्यांची व्हॅल्यू कमी होत जाते. ओके. त्यामुळे ही दिसायला एवढी अशी ब्युटिफुल नाही आहे, पण ही आरोग्याकरता हां, चांगली आहे. शरीरासाठी चांगलं आहे ते. याच्यात फायबर, इम्पॉर्टंट फायबर्स आहेत. हां, शरीरासाठी उपयुक्त आहे ते. मिसिंग आहे फायबर. हां, ठीक आहे, चालेल. थँक्यू. खूप छान माहिती दिलात. तर हे बघा आता आपण आलो आहोत रिअल कोकण अस्सल सावंतवाडीकर. सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी आणि शिल्प. खूप सुंदर ॲक्च्युली असं असते बघा. इथे आता भातुकलीचे आहेत. भातुकलीच्या दादा नमस्कार, बरे आहेत ना? हां. हे बघा हे कसं घ्यायचं? 850ला आहे, 300 आहे, हे 300ला आहे, 600ला. अच्छा. वरती आहे 850ला. अच्छा, 850 एवढे जास्त आहेत काय? साईज मोठे आहेत आणि सर्व आयटम असतात. ओके. हे बघा 300 रुपयाला आहे हे भातुकलीचे. हे कसं? हे 150 रुपयाला. 150 रुपये. पण ते वहीच्या मागचा अभ्यास कमी आणि मागचे पण जास्त भरायचे. बघ ना कसं आलं. वेगळं पण आहे. हां, हे पण छान आहे रे, दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. हे बघा इथे अगरबत्ती, हे चांगलं ॲक्च्युली पण ना, अगरबत्तीची राख सगळं याच्यामध्ये पडणार. करवंटीचं पण. हां, राख याच्यामध्ये पडणार आहे, मस्त आहे. आणि इथे ही गाडी आहे, रेसिंगची गाडी. ही कशी? 200 रुपयाला. 200 रुपये. ॲक्च्युली हिचं एक चांगलं काय असतं माहिती आहे काय, म्हणजे की हे बिघडू शकत नाही. पण याचा एक प्रॉब्लेम असा असतो की लहान मुलांच्या तर दिलं ना कुठे डोक्यात वगैरे घातलं तरी तरी काय प्रॉब्लेम? कलर पण नाही का होत त्याचं? अरे पण लहान मुलं दिलं डोक्यात टाकतील ना. एकदम लहान मुलं देऊन फायदा नाही. ही लहान मुलांची गाडी. हां, हे बघा इथे पण आहे. मग हे मस्त वाटतं रे, एकदम छोटं डेकोरेशनचे आयटम पण आहे इथे. आणि अरे हां, मी म्हटलं डेकोरेशन आहे की काय. भारी. मेन म्हणजे हां, हे मेन आहे बघा. हे कहाँ से मिलेगी? लाकडे काय होते? हे बघ, हे कसं आहे माहिती आहे, किचनवरती आपण त्या कितीला ही? ही 450ला. 450 रुपये. म्हणजे ही घेतल्यावरती बसायला लागणार नाही खालच्या जमिनीवरती. हां, उभं राहून याच्यावरती आपण. पाहिजे तर कटिंगचे पण आहे, म्हणजे दोन्ही आहे, 2 in 1 आहे. ओके. ही पण उभं राहून करू शकतो. अच्छा. आणि ही आणि ही बसून हां, ही याच्यावरती बसून. 3,000ची आहे. ओके. हे बघा इथे यांच्याकडे डेकोरेशनचे पण सगळे आयटम आहेत, काही नाही काय. इथे घड्याळ आहे, तिथे पिगी बँक आहे, तिथे बघा ते सगळं ते महिला वगैरे दाखवलेले आहेत, समोर दाखवलेले आहेत. भारी भारी वाटतं एकदम मस्त. हे बघा मसाजसाठी म्हणजे बॅक पेन वगैरे याच्यानी. पेन हाताला कुठेही फिरू शकतो. अच्छा, म्हणजे मुंग्या वगैरे येत असेल तर. हां, बरोबर. ब्लड सर्क्युलेशन. हां, बरोबर आहे. हे बघा ही चटई छान असते. एका साईडला फोल्डिंग. एका साईडला बिछाना. घेऊन जायचं असेल तर तुम्हाला वॉशेबल आहे. अच्छा, वॉशेबल असते. वॉशेबल. आणि याची प्राइस काय? डॉक्टर फॉर्म आहे, ही 1000 रुपयाला आहे. अच्छा, 1000 रुपये. ही दुसरी त्याच्यापेक्षा मोठी आहे फोल्डिंगची, ही 1200ला आहे. अच्छा, डबलचे म्हणजे थोडे. ही डबल आहे. ही पण फोल्ड करून कुठे पण प्रवास घेऊ शकतो. हां, मस्त. 1500ला आहे. आमच्याकडे 5 प्रकारचे आहेत. अच्छा.
अजून मोठ्या पण आहे त्याच्यापेक्षा. हां, म्हणजे जसं जसं त्यांना रिक्वायरमेंट आहे तसं तुमच्याकडे प्रोव्हाइड करू शकता तुम्ही. मस्त. हे बघा इथे आपण बघू शकतो फाण्या पण आहेत. नेमचे आहेत. अच्छा, नेमचे हे बघ नीमच्या नीमचं आहे. लाकडाच्या. ते माहिती आहे लिंबा खाली प्रगट झाला. अरे हे भारी आहे ना. मस्त. चला आता येतो. व्हिडिओ पाहते तुम्ही. हां, थँक्यू. कुठून आलात तुम्ही? मी तेच परेल अच्छा, परेल जवळूनच आलेले होते ताई. काय शॉपिंग वगैरे केली की नाही? सध्या फक्त पोहेच खाते. अच्छा, म्हणजे हळू तुम्ही फेरी चालू आहे तुमची. 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट. हे बघा या ठिकाणी 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट. मित्रा, म्हणजे जर कोणाचा फोटो वगैरे असेल तर टी शर्टवरती तुम्ही प्रिंट करू शकतात. आणि त्याची प्राईस काय असेल? प्राईज आहे कॉटनमध्ये 350 रुपये. ओके. आणि फोटो पाहिजे 400 रुपये. अच्छा, पॉलिस्टरमध्ये 200 रुपये. फोटो पाहिजे 250 रुपये. म्हणजे 4 प्रकारची इथे व्हरायटी आहे. आणि मग ती त्या प्राईजला साईज कुठलीही घेऊ शकतो. कुठली पण साईज घेऊ. अच्छा, म्हणजे तर असं म्हणजे फोटो छोटा मोठा कसंही असू दे. ते तशा पद्धतीचं करतात काय? हे कॉटनमध्ये. अच्छा, ते कॉटनमध्ये. म्हणजे आम्ही तुम्हाला इथे मोबाईलमधनं फोटो दिला तरी पण चालेल. ओके. नंबर वगैरे काय तुझा काय? हे बघा हे नंबर आहे. अच्छा, शहापाट प्रिंट. आणि त्या कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर यांच्याकडे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ते बघा बाबूने टी शर्ट दिले. नकोय त्याला बोलतो. त्याला घाई झाली आहे. आता त्याची टी शर्ट येते. तिकडे टी शर्ट प्रिंट म्हणजे तरी किती वेळ लागतो तिथे प्रोसेस करण्यासाठी? सुकायला 10 मिनिटं तरी लागतात. अच्छा, म्हणजे 10 मिनिटामध्ये टी शर्ट तुमची असणार आणि प्रिंट आमची असणार असं. प्रिंट आली. आता 10 मिनिटं सुकवणार. बाबू टी शर्ट घालून इथून निघणार. मी घेऊ तुझं. घेऊ काय? विचार करते हा बोलू की नाही बोलू. इथे पुन्हा एकदा वैष्णवी महिला बचत गट कणकवलीवरनं आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सर्व प्रकारचे इथे लोणचे वगैरे दिसत आहेत. इथे हे जे शॉप आहे ते आहे टेरिकोटा मातीची भांडी, खेळणी, भेटवस्तू सगळं या ठिकाणी मिळते. आणि इथे बघू शकतो आपण डेकोरेशनच्या गोष्टी जास्त मिळतात. म्हणजे बघा छोटेसे हे पक्षी आहेत. मासे आहे. हां, आणि प्लस इथे दिवा पण आहे. वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. हां, भरपूरच आहे. आणि बघ एकदम छोट्यापासून आपला काय बोलणार घुबड छोटंसं एकदम छोटंशापासून मेंढा वगैरे सगळं भरपूर काय हा काय दिसते. गणपती कसा? हा 100 रुपयाला आहे. यातला कोणताही गणपती घ्या 100. ओके, ह्याच्यामधलं कुठलाही घेतलं तरी 100 रुपये. आणि हे कसं आहे कळस वगैरे? 350ला आहे, 550ला आहे. ओके, हे सगळं हँडमेड मातीचंच आहेत आणि हँडमेड गोष्टी आहेत. ओके. इथे बघा तिकडे जेवणाचे भांडी पण आहेत तिकडे भरपूर सारे दिसतात. आणि हे मस्त दिसतं ते भाई. हे भातुकलीचा खेळ म्हणून आपण यूज करू शकतो ना असे? करू शकता. त्याच्यात वेगवेगळे मिनिएचर्स आहेत. अच्छा. हे 40 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि भातुकलीचा तिथे पूर्ण सेट आहे. हां, तो 350 रुपयाला आहे. ओके. भातुकलीचा इकडे सेट आहे 350 रुपये. शिट्टी वाटतं ना? हो, ही शिट्टी आहे. इथून म्हणजे पाणी फिल केलं ना का तो चिमणीसारखा आवाज येणार. ओ, एक नंबर. चिमणी जशी आवाज करते एक नंबर. किती रुपयाला ते? 100 रुपये. अच्छा, ॲक्च्युली मला मिनिएचरमधलं मला हे खूप आवडलं. कारण की ह्याच्यावरती ना कोरीव काम मस्त केलेलं आहे. आणि फिनिशिंग हां, खूप सुंदर वाटतं. म्हणजे असं ते मोठ्याची प्रतिकृती बोलतात ना. मेन म्हणजे बाहेर जे तुम्हाला बघायला मिळतात जे मिनिएचर्स वगैरे त्याचं रफ असतात आणि त्याचे थिकनेस पण. हां, बरोबर आहे. तू ही पिगी बँक दाखवते का? मासा आहे ना? हा मासा आहे. केवढा बाय तो भारी. केवढा आहे? 1 लाख रुपये तरी म्हणजे साठतील ना? चेक टाका. चेक खूप हां, 1 लाख. इथे जरासं इथून टाका. अरे जरासे तरी साठले ना की फोडायची हौस लागते त्याला. हा कसा म्हणाला? हा 350. 350 रुपये. ओके. हे बघा यांच्याकडे पाण्याचे जार वगैरे पण आहे. सर्व ॲक्च्युली मातीच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे फायदे खूप असतात. स्वतः तुमच्या प्रेक्षकांना सांगा की ऑडियन्सला सांगा हे किती थंड राहत. टाकून चेक करा. हां, म्हणजे पाण्याचा उपयोग तो. हां, आणि मेन म्हणजे फ्रीजच्या जवळपास आहे थंड राहत. हां, आणि कसं शरीराला पण त्याचा म्हणजे फायदेच असतात शेवटी ते. ठीक आहे. तो तुमचा नंबर काय? आणि ओके. अच्छा, हे बघा अनिकेत पाटील तूच काय? इकडे अनिकेत पाटीलला त्याचा नंबर पण आहे त्या ठिकाणी. तुम्हाला जर या संबंधी काही रिलेटेड कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर या दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. हे इंस्टाग्राम ID आहे. हां, आणि हे मृत्तिका. ओके, ठीक आहे. थँक्यू. वेलकम. इथे बाजूला आहेत पापड. कुठले कुठले पापड आहेत ताई? हे पापड चीज बटाटा आहे. अच्छा. बटाटा साबुदाणा आहे. हां, आणि हे दोन्ही पण तांदूळ आणि पोह्याचे. हे कसे? 80ला 150ला 2. 80ला 1, 150ला 2. आणि बाजूला मसाले ना ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहेत तिकडे. ओके, व्हेज
अच्छा अजिनोमोटो नाही आहे याच्यामध्ये. इथे बाजूला आहे औषधं कसली आहेत? केसांसाठी, केस, अंगदुखीसाठी. केस, अंगदुखी सगळं आहे. तर इथे ज्वेलरीच्या शॉपच्या इकडे आलो. हा मंगळसूत्र मस्त वाटतं बघ. हां हे पण छान वाटतं. याचं खालचं जे हे कसं आहे ताई? हे 350 विथ इयरिंग्स येणार. अच्छा 350 रुपये विथ इयरिंग. हा मला मस्त वाटतो. ऑफरमध्ये अरे हा पण छान वाटतो. हा कसा? हे 450 ला. अच्छा 450 आहे. इयरिंग असेल. तुम्ही गेल्या वर्षी पण या ठिकाणी होतेत ना? हां बघितलं का गेल्या वाटलं? वर्षी मी हे घेतलेलं त्यांच्याकडनंच होतं. तू सगळीकडे गेल्यावर सगळं घे त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं. नथीचं मंगळसूत्र होतं छोटं. असेल हा. अरे हा बघ इकडे 50 तोला. हा कसा? 1 ग्राम मध्ये आहे ते. अच्छा 1 ग्रॅममध्ये आहे. आणि त्याची प्राईस काय? 3000. हां मस्त वाटतं होतं ॲक्च्युली. चला इथे पुन्हा एकदा सगळे पापडचं शॉप आहे. त्याच्या बाजूला हां इथे नाचणीचं वगैरे, नाचणी वगैरे, हे नाचणी आणि हे काहीतरी वेगळं आहे. मका आणि नाचणी. आणि त्यांनी बघा इथे टेस्टिंगला ठेवलेलं आहे सगळं. म्हणजे कसं 100 ला आपण 2. टेस्ट करून जर आपल्याला आवडलं तर आपण घ्यायचं अशातला भाग आहे. 100 ला 2. हां इथे बाजूला सगळं आहे. सगळं पेस्ट कंट्रोलचे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही नाही काय प्रॉब्लेम असतो. झुरळं म्हणा, ढेकूण म्हणा, उंदीर म्हणा. इथे सगळं शालेय जीवनातल्या सगळ्या वस्तू आहेत. मस्त आहे ना ॲक्च्युली पण आहे. काही घेतलं तरी 10 रुपये. काही घ्या याच्यामधलं फक्त 10 रुपये. पेन आहे, रबर आहे, खोडरबर आहे, चांगल्या चांगल्या वस्तू. ॲक्च्युली प्रत्येक जत्रेमध्ये अशा वस्तू पाहिजेच. नाही तर कसं मुलं आली की ते लहान खेळणीसाठी रड, ह्याच्यासाठी रड, ह्याच्यासाठी कधी रडणार नाहीत ते. चल इथे बघा इथे आहे ते फास्ट फूडचं आहे. म्हणजे चायनीजवालं फ्राईड राईस, मंचुरियन, नूडल्स सगळं 50 रुपये. दाबेली 20 रुपये. इथे सगळ्या बांगड्या वगैरे भरण्याचं आहे. म्हणजे जत्रेमध्ये येणारे महिला वर्ग इथे बांगड्या वगैरे भरतात. त्यातलं आहे सगळं. इथे कानातले वगैरे सगळं आहे. त्याच्या बाजूला इथे मुखवासचं स्टॉल आहे. मुखवास, श्री भैरी भवानी मुखवास. आणि या दादांकडे सगळे मुखवासचे सगळे पदार्थ मिळत आहेत. दादा हे घ्यायचं आलं तर कसं? 100 रुपये 100 ग्राम आहे. 100 रुपये 100 ग्रॅम. ओके 100 रुपये 100 ग्रॅम. यांच्याकडे सगळं गोळ्या, बडीशेप वगैरे, आवळ्याचे वगैरे सगळं यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्याच बाजूला इथे घरगुती वापराच्या वस्तू. हे बघा घरगुती वापराच्या वस्तू. साफ करायला येणार गोळ्या, माती, कचरा, डस्ट वगैरे सगळं खेचलं जातं. हे फोल्डिंग आहे आपल्याला आणि चार्जिंग आहे. चार्ज करून वापरू शकतो तुम्ही घरामध्ये, गाडीमध्ये, कुठेही आपण वापरू शकतो त्याला. तर इथे आहे ती बालनगरी. म्हणजे सगळे पाळणे वगैरे या ठिकाणी आहे. इथे आपण शेवटला जाऊया. पण आता आपण आलो सगळ्या फूडच्या इकडे. इथे पहिलं आहे सगळं गोळावालं वगैरे. त्याच्या गोळा पण आहे. हां त्याच्या बाजूला आहे गोळा कसा? इथे सगळे ॲक्च्युली प्राईस लावलेले आहेत. 40 रुपये, 60 रुपये, 100 रुपये. त्याच्या बाजूला इथे पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरीवाला आहे. त्याच्या बाजूला इथे पापडवाला आहे. इथे पेंटचे सुप्रसिद्ध पापड आहे. आणि भरपूर साऱ्या व्हरायटीमध्ये यांच्याकडे पापड दिसते. बघा इथे कुरडया पण आहेत. 60 रुपये गव्हाचे कुरडई. उपवासाचे बटाटे पापड 75 रुपये 200 ग्रॅम. आणि ते वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. नमस्कार, बरे आहेत ना? हां हे वाले कुठे? हे पालकचे पापड आहे. अच्छा पालक पापड कसे ते? 65 रुपये. नाही 60 रुपये पॅकेट आहे. अच्छा 60 रुपये, 5 रुपये डिस्काउंट. हां हे बघा इथे पुन्हा एकदा म्हणजे किती प्रकारचे तरी पण तुमच्याकडे भरपूर 12-13 प्रकारचे पापड आहे. हां बरं. नाचणीचे पापड आहे, पोह्याचे पापड आहे, पालक पापड आहे, मेथी पापड आहे, कोथिंबीर पापड आहे, मका पापड आहे, ज्वारी पापड आहे, बटाट्याचे उपवासाचे आहे, साबुदाणे चकली आहे, साबुदाणा चिकवडी आहे. हां आणि तुमच्याकडे वर्षभर हे प्रोडक्ट अवेलेबल असते काय? अवेलेबल नाही, दसऱ्यापुरतं आम्ही सीमित असतो. अच्छा आणि तुम्ही वेगवेगळ्या महोत्सवामध्ये तुम्ही इथे जात असतात. ओके ठीक आहे चला. इथे आहे कुल्फीवाला आणि त्याच्या बाजूला इथे आता सगळं नॉनव्हेजचे स्टॉल सुरू होत आहेत. तर इथे आपण बघू शकतो इथे जवळ आहे, इथे वजरी आहे, इथे मटन किमा आहे, इथे चिकन किमा आणि चिकन कलेजी. आणि हे किती रुपयाचं घ्यायचं झालं तर 30 रुपये. ओके बघा 30 रुपये म्हणजे पावासोबत येणार. म्हणजे कसं वडापावच्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त आपण हा इथे नॉनव्हेजचा ऑप्शन नक्की ट्राय करू शकतो. इथे पुढे पुन्हा एकदा आहे मुखवासवाले आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास मिळतात भरपूर सारे.
ठीक आहे अगरबत्ती. हे पिंपळी आहे, पित्त अंबडेकर, छाती जळजळ होतं अच्छा, त्याच्यासाठी. हे आवळ्याचं आहे ना? हा, मधातला आहे आपल्याकडे. अद्रक आवळा आहे, अद्रक आवळा तुकडा आहे, काळी मिरीमध्ये आहे, गुळामधला आहे. भरपूर सारी व्हरायटी आहे तुमच्याकडे. आणि इथे बघा, ह्यांच्याकडलं जे काही आपण घेणार ना त्याचा आपल्या शरीरासाठी काय फायदा आहे ना ते पण सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचा काही आजार किंवा काही असेल तर इकडे बघून त्याच्यावरचा तुम्ही इलाज या ठिकाणी नक्की घेऊ शकतात. ही नॉर्मली येणार, तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे तर हा येणार. हे बघा, मोजिटो फ्लेवर्स आहे त्यांच्याकडे सगळे. आणि मोमोज पण आहे. मित्रा, मोमोज घ्यायचे तर कसे? 70 रुपये, 80 रुपये, 90 रुपये. अच्छा, 70 रुपये, 80 रुपये, 90 रुपये हाफ. आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे या ठिकाणी. हे मोजिटो कसे घ्यायचे झाले तर? मोजिटो आमचे 50 रुपयापासून स्टार्ट आहे. वा, मस्त. 49 रुपये डिस्काउंट. हे बघा, 49 रुपयापासून चालू आणि 60 रुपयापर्यंत आहे. नॉर्मली कसं कुठल्याही महोत्सवाला मी बघितलं ना तर 100 रुपये चालू असते. हां, आणि हे आमचे होममेड सिरप आहे आमचे. अच्छा, होममेड आहे. मस्त. तुम्ही पहिल्यांदा चालू केलं काय याचा? आमचे 3 वर्षापासून. अच्छा, 3 वर्षापासून आहे काय? 3 वर्ष. बोबाटी. अच्छा, बोबाटी. कोल्ड कॉफी. 99 रुपीजपासून ठेवलं आहे. हां, 99 रुपये. 100 रुपयाला कुठेच नाही भेटणार. हां, तेच. आणि हे मॉकटेल पण नाही कुठेच मिळणार माझे आहे. हे रिजनेबल आहे. हां, नाही म्हणूनच मी तुला पटकन म्हटलं. मोमोज दाखवा जरा. काय? हे आमचे पनीर आहे. ओके. कसं अजून आताशे 7-7:30 वाजलेले आहेत अजून. थोडे कमी टाकले, नंतर ते मग 9 वाजता एवढी गर्दी होईल की तुला तिकडे आता आतमध्ये होईल सगळं. ठीक आहे, चालू दे. चल, इथे बाजूला आहे. हां, येतो. हॉटेल पारिजात डिलक्स. अस्सल मालवणी जेवणाचा स्वाद. या ठिकाणी आपण बघू शकतो. सोलकढी विकण्यासाठी ठेवल्यात काय? अच्छा, मस्त बाटल्या ठेवल्या. छोटीवाली कशी? 60 रुपये. छोटी 60 रुपये, मोठी 100 रुपये. अच्छा, 20 रुपये डिस्काउंट. इथे काय? हे खिमा आहे, ही कलेजी आहे. अच्छा, खिमा, कलेजी, ही वजरी आहे, वजरी, जवळा. आणि इकडे कोलंबी. अच्छा, कोलंबी आणि पावासोबत म्हणजे 30 रुपयाला. ओके. आणि आतमध्ये तुम्ही सिटिंग अरेंजमेंट म्हणजे जेवणाची पण व्यवस्था असणार आहे का? म्हणजे नंतर असणार आहे ते? चिकन थाली आता पण आहे. अच्छा, आता पण तुमच्याकडे अवेलेबल आहे. आणि लावला नाही. हा, लावलं नाही. अच्छा, हे बघा, यांच्याकडे ते जेवणाचा मेन्यू कार्ड पण आहे. हां, हे बघा, सगळ्या थाळ्या आहेत इकडे. कोंबडी वडे 250 रुपये, कोलंबी मसाला 200 रुपये, माकोल मसाला 120 रुपये, काजू उसळ पण मिळते. सगळं मिळते म्हणजे आपलं कोकणातलं. मागच्या ह्याला थाळी सिस्टीम आहे. अच्छा, थाळ्या, कणकवली, मालवण, रत्नागिरी नाही ठेवल्यात तुम्ही? अरे काय, मी आपल्या मनातून माझ्या आला रत्नागिरी. वेंगुर्ला बागडा थाळी 200 रुपये, 250 रुपये अशी सगळी या ठिकाणी प्राईज आहे. आणि सगळ्या प्रकारचे मासे पण मिळतात. म्हणजे माशांची कशी शेवटी साईजप्रमाणे त्यांचे पैसे असतात ना. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. चला. त्याचप्रमाणे अनेक इथे आम्ही घेतलेलं आता बटरस्कॉच ना 99 रुपये. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, या सोहळ्याचं महत्भाग्य स्वीकारण्याकरता आवर्जून या पटांगणात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कोकण महोत्सव लालबाग परळची ही शान. रोज 10 रुपयात पैठणी जिंकण्याचा एक नंबर आहे. या ठिकाणी जो स्टॉल आहे त्याकरता आवर्जून आपण जे आपले पदाधिकारी आपले कार्यकर्ते आहेत 51 म्हणून स्टॉल आहे. 99 रुपयाला मिळते आहे मित्राकडे. आणि आतापर्यंतच्या महोत्सवमध्ये सगळ्यात स्वस्त ह्याच्याकडेच मिळते. आणि खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर या कोकण महोत्सवमध्ये आलात ना तर या मित्राच्या इकडे नक्की भेट द्या. हा बघा, ह्याचा स्टॉल आहे. मित्र, नाव का तुझं? परेश याचं नाव आहे. इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तरी बघा, आता आम्ही फिरून पुन्हा या ठिकाणी आलो आहोत. काय गेला आलीस? हे आवळा घ्या ना, मधातला आहे. गुळाचा. हा अद्रक, आवळा आणि गुळ आहे. हा नुसतं जिरावाला, जिरा आणि गुळामध्ये आहे. टेस्ट करून बघ ना. हा वाला. तर इथे आता आम्ही या ताईंकडे चिकन भाकरी खातोय 180 रुपये. आणि ज्वारीची भाकरी द्या. हां, तुम्ही कुठून आलात? अच्छा, बीडवर ना. बीडची टेस्ट आज आपण इथे चाकणार आहे. बघूया कशी आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. इथे भेंडीची भाजी आहे आणि इथे कारल्याची भाजी आहे. आता आपण भाकरी वगैरे घेऊन आतमध्ये तिकडे बसण्याची पण व्यवस्था, म्हणजे प्रत्येक स्टॉलच्या आतमध्ये बसण्याची व्यवस्था आहे. तरी बघा, आपण ही डिश घेतली होती 180 रुपये, ज्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी आहे, हे सुकं चिकन आहे आणि थोडं लागेल म्हणून थोडीशी त्यांनी ग्रेव्ही दिलेली आहे. आणि इथे सोबत हा कांदा आहे. आता आपण बीडची टेस्ट मुंबईमध्ये चाकणार आहोत नॉनव्हेजची. ओके. खूप गरम आहे. नशीब विचारलं नाही कसं आहे ना, तू बोललीस गरम आहे. ऑइल बिल बघ कसलं वाटतं एकदम ना. पडेल तुझ्या, परत मला ओरडशील. छान आहे. मी पहिला ग्रेव्ही बरोबर बघतो 20% चांगलं लागणार असेल.
ॲक्च्युली काहीतरी डिफरंट आहे हे पण तेवढंच असते की पदार्थाची चव ही त्या मसाल्यावरती डिपेंड असते आणि हा मसाला तिकडला आपण कसं कोकणातला मसाला वगैरे खायची आपल्याला सवय आहे वेगळ्या ठिकाणाचं तर ऑब्वियसली आपल्याला वेगळं आणि छान वाटणारच कमी कमी खा तर हे बघा इथे गुळाचा आणि साखरेचा ताजा खरवस पण या ठिकाणी मिळतो आहे समोर दाखवायचं म्हणजे एक 7:30-8 वाजल्यापासून समोर सर्व दररोज काही ना काही कार्यक्रम असतात म्हणजे जर तुम्ही या कोकण महोत्सवामध्ये आलात तर शॉपिंगसोबत तिकडे तुमचं मनोरंजन पण होईल सोबत इथे मागच्या साईडला पाळणे पण आहेत जे लहान मुलं मोठी मुलं सगळे एन्जॉय करू शकतात तर हे बघा इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळं आहे म्हणजे ड्रॅगनची कार आहे इथे होडी आहे इथे छोटा आकाश पाळणा आहे इथे हा वेगळावाला आकाश पाळणा आहे त्याच्या बाजूला तिकडे हेलिकॉप्टर आहे 40 रुपये याची फेरी आहे आणि भरपूर सारे ऑप्शन या ठिकाणी आहेत म्हणजे ॲक्च्युली लहान मुलांची पण मजा आहे आणि तिकडे मोठ्या माणसांची पण मजा आहे चल तर चला मित्रांनो आता आपण या मनसे कोकण महोत्सव 2024च्या इकडून आपण निघतो आहे खूप छान आयोजन केलं होतं म्हणजे फूड म्हणा शॉपिंग म्हणा खेळणी म्हणा पाळणे म्हणा सगळं काही होतं व्हेज नॉनव्हेज वगैरे म्हणजे लहानांपासून इन शॉर्ट मोठ्यांपर्यंत सगळ्यांची या मनसे कोकण महोत्सव 2024मध्ये मजा आहे ॲक्च्युली कसं अशा प्रकारचे जे महोत्सव हे भरलेच पाहिजे त्याच्यामुळे जे छोटे उद्योजक असतात त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटतो चांगला म्हणजे आणि त्याच्यातर्फे म्हणजे आमच्या सगळ्यांतर्फे आयोजकांचे पण आभार कारण त्यांच्यामुळे उद्योजकांना पण संधी मिळते आणि जे विक्रेते जे म्हणजे आपण खरीदणारे असतात त्यांना पण सगळी संधी मिळते हे जे मनसे कोकण महोत्सव आहे ते परेडच्या ग्राउंडमध्ये म्हणजे कामगार मैदानमध्ये बरोबर केम हॉस्पिटलच्या समोर आहे इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे परेल आणि प्रभादेवी दोन्ही स्टेशनवरनं तुम्ही 10 ते 15 मिनिटाची वॉकिंग डिस्टन्सवरती या ठिकाणी पोहोचू शकतात दिनांक 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आता आपण या ठिकाणी निघतो मस्त माझं पोट वगैरे भरलं आहे थोडीशी शॉपिंग पण केली आता आम्ही इथून निघतो आवडलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय